चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. बेळगावसह देशभरात 99 एकदिवसीय मराठी साहित्य संमेलने होणार. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी म्हणून देशभरात तब्बल 99 एकदिवसीय साहित्य संमेलनांचा भव्य उत्सव रंगणार आहे. या ऐतिहासिक 100व्या संमेलनाचा संदेश आणि मराठी साहित्याचा वारसा देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी आणि आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात 28 ते 31 जानेवारी दरम्यान 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने या 99 संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. यापूर्वी ज्या शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील 99 ठिकाणी ही एकदिवसीय संमेलने होतील. यामध्ये बेळगावचाही समावेश आहे. रविवारी सकाळी 10 वाजता पुणे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आणि डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे, असे त्यांनी सांगितले. याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार. याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सदाशिवनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील खासदारांच्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की राज्यातील दुष्काळ, पाण्याची परिस्थिती आणि कावेरी, म्हादाई, मेकेदाटू, कृष्णा यांसारख्या सिंचन प्रकल्पांबाबत खासदारांना माहिती दिली जाईल. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी खासदारांना विनंती करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर बंगळूरमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांशीही या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गायीला राष्ट्रमाता दर्जा देण्यासाठी गोरक्षकांचे आंदोलन. गायीला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे या मागणीसाठी बेळगावमध्ये साधू संतांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गायींसह हा मोर्चा काढण्यात आला. गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत गोळा केलेल्या 1,80,000 स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले. शासनाने आणि राष्ट्रपतींनी गायीला तातडीने राष्ट्रमाता घोषित करावे, अन्यथा दिल्लीत उपोषण केले जाईल, असा इशारा श्री मुक्तानंद स्वामीजींनी दिला आहे. याशिवाय स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करावे आणि जखमी जनावरांच्या उपचारासाठी 24 तास रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास बंगळूरमध्ये साधू संतांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिरेबागेवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, 10 जणांना अटक. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील शगणमट्टी लीफ फार्मजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 10 जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 1,22,016 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी काही जण पैशांची पैज लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती हिरेबागेवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून चेतन चंदगडकर, संतोष कोलकार, रमजान मुल्ला, खलरूद बक्षी, मुदस्सर मुजावर, बालकृष्ण नाईक, आसिफ बागवान, रिझवान बागवान, सरफराज किल्लेदार आणि सय्यद युसुफ इनामदार यांना अटक केली. दरम्यान
कारवाई दरम्यान आरोपी सचिन शिंदे हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मराठा रेजिमेंटल सेंटरमध्ये कारगिल विजय दिवस साजरा. कारगिल विजय दिनाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 1999 मधील कारगिल युद्धात शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचे अद्वितीय उदाहरण घालून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वीर सैनिकांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. युद्धस्मारकावर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, सुभेदार मेजर संदीप खोत आणि अग्निवीर विवेक खेडेकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या माध्यमातून रेजिमेंटच्या शौर्य परंपरेचा गौरव करत देशसेवेची प्रेरणा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने पोहोचत असल्याचा संदेश देण्यात आला. शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन. शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी कस्तुरी बर्मणी यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी यांनी संस्थेच्या सेवाकार्याचे कौतुक केले. तसेच माजी महापौर विजय मोरे यांनी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी नारायण बर्मणी आणि कस्तुरी बर्मणी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला अध्यक्ष विजय पाटील, विजय मोरे, मारिया मोरे, विजय कोटी, आलन मोरे, संतोष ममदापूर, प्रसाद म्हैसूर, उमेश कलघटगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. काकतीतील शिक्षकाच्या बदलीला पालकांचा विरोध. काकती येथील सरकारी शाळेतील किरण करंबळकर यांच्या बदलीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळा विकास व व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडे निवेदन सादर करून करंबळकर यांच्या बदलीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनात शाळेत आधीच मराठी शिक्षकांची कमतरता असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्याध्यापक दिव्यांग असल्याने उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत करंबळकर यांची बदली झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शाळेच्या विकासाच्या गतीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे बदली रद्द करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेमध्ये वानर राजाचा संचार. महानगरपालिकेच्या कामकाजातील गलथान कारभार नेहमीच चर्चेचा विषय बनतो. मात्र काही वेळा मनपाच्या आवारात घडणाऱ्या घटना लक्षवेधी ठरतात आणि नागरिकांचे मनोरंजन देखील होत असते. याचेच प्रत्यंतर नागरिकांना सोमवारी आले. त्यामुळे याची चर्चा रंगली होती. सोमवारी दुपारी महानगरपालिकेमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना वानर राजाचे दर्शन घडले. मनपाच्या कारभाराचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष वानर राज दाखल झाले असल्याची चर्चा येथे रंगली होती. मनपामध्ये नागरिकांची आपल्या कामासाठी नेहमी वर्दळ असतानाच या पाहुण्याचे आगमन लक्षवेधी ठरले होते. या वानर राजाचे आगमन झाल्यानंतर अनेक जणांनी नमस्कार करून मारुतीरायाचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैदही केली. सीमाप्रश्नावर नव्या रणनीतीची आखणी. सीमाप्रश्नाला पुन्हा एकदा वेग देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने न्यायालयीन लढाईसोबतच राजकीय पातळीवरही आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात दाव्याच्या सुनावणीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त करत राज्य आणि केंद्रातील लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे धोरण समितीने स्वीकारले आहे. मराठा मंदिर येथील समिती कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी अलीकडील घडामोडींचा आढावा घेतला. 8 जुलै रोजी मुंबईत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर तसेच दिल्लीतील विविध नेत्यांच्या भेटीनंतर सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विधिज्ञांकडूनही सुनावणीसाठी आवश्यक तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची लवकरच भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील मंत्र्यांकडेही या विषयावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.